कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुनीता, हा फोटो काढ सावकाश, हळू हळू, काच बघ, हा शाबाश। हाँ हे काय चालू आहे? ह्या अंबिकाच्या वस्तू अशा बाहेर काढून का ठेवल्यात तुम्ही? मॅडम म्हणाल्या अंबिकाताईंच्या सगळ्या वस्तू इथे काढून ठेवा म्हणून। नाही, हे सगळं जिथे होतं तिथे परत ठेवा, आत्ताच्या आत्ता। अथर्व, ऐक, काय हे सगळं? मी अंबिकाच्या सगळ्या वस्तू दान करायचं ठरवलंय। आई, आधी पण हा विषय निघाला होता, तेव्हा सुद्धा मी फारसं कन्व्हिन्स नव्हतो, तरी मी होकार दिला होता। पण मला आता असं वाटतंय की हो अथर्व, मला माहितीये की हा विषय आधी पण निघाला होता, तू होकारही दिला होतास, पण त्याचं पुढे काही झालं नव्हतं, आणि म्हणूनच आपण पुन्हा शून्यातनं सुरुवात करणार आहोत। अथर्व, अंबिकाच्या आठवणींमुळे तू स्वतःत खूप अडकलायस, आणि यातून जर का बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हा कठोर निर्णय घ्यावाच लागणार आहे। आई, अंबिका माझ्या आयुष्यातून दूर जाऊ शकत नाही, मग हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का? अथर्व, तुला काय वाटतं रे? अंबिकाच्या जाण्याने फक्त तुला त्रास झालाय? ती माझ्याही आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती, आहे, कायम राहणार आहे। ती सून म्हणून या घरात आली खरी, पण आमचं सासू आणि सुनेच्या पलीकडे जाऊन मैत्रीचं घट्ट नातं होतं। सुख असो दुःख असो, आम्ही कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो। हळवा कोपरा होती रे ती माझा। अंबिकाच्या जाण्याने आपण सर्वस्व गमावलंय, पण आपण अजूनही जर का तिच्यात अडकून राहिलो तर आपण आपली मुलगी वेदाला गमावून बसू। साहेब, साहेब एक बोलू का? लहान तोंडी मोठा घास घेतोय साहेब, पण माझ्या मावशीच्या मुलीच्या नंदेचं पण असंच झालं होतं साहेब। असं कसं असतं ना, आपल्या आयुष्यात कोणी माणूस आला ना की त्याला आपण आपलंच मानायला लागतो। म्हणजे जसं काय आपण लहानपणापासून एकत्रच असे खेळलोय, बागडलोय। सटवाईने आपल्या कपाळावर काय लिहिलेलं असतं हे कोणालाच अजूनपर्यंत कळलेलं नाही। अंबिकेताईने पण खूप जीव लावला होता आमच्यावर। मला तर माझी बहीणच वाटत होती हो साहेब। भाऊबीजेच्या आधीच गेली नव्हती। पण साहेब, कसं आहे ना, आता आपल्या ह्या चिमुकल्या फुलपाखरासाठी, आपल्या ह्या वेदासाठी आपल्याला सगळं करावं लागणार ना हो ना मॅडम? पट्टाय माथर्व। आई, एक वेळ मी हे सगळं पटवून घेईन, समजून घेईन, पण वेदाचं काय? तिचं वय आहे का हे सगळं समजून घेण्याचं? तिला कसं समजेल? जसं तू आणि अनन्याने समजून घेतलं तसंच। चला लास्ट स्टॉप, ठाण्यावाले, ठाणा, चला लास्ट स्टॉप। मीरा, ठाणे आलो। चल।
अरे पिऱ्या आवर ना, किती किती स्लो काम करतोय, चल ना. हे काय काढायलो फोटो काढायलो. मॅडम हो तुम्ही टेन्शन घेऊ नका, 10 मिनिटात घरातल्या सगळ्या वस्तू भर. हा मस्त, जास्त बोलू नको, सांगितलं तेवढं कर. आवर. ताई, मला फार तहान लागली आहे. पाणी मिळेल का इथं कुठे? हो, पुढे एखाद्या दुकानात घेऊया. हा ताई, आपण कुठे जातोय? रामपुरेंच्या घरी. रामपुरे? म्हणजे माझंच घर. तुझं घर? अंबिकाची आठवण असलेली एकही गोष्ट मला या घरात नको आहे. माझं घर म्हणजे माझं, अगं ते रामपुरे आहेत ना, त्यांच्या घराच्या जवळ असं पुढेच आहे माझं घर. आणि रामपुरे म्हणजे ते ग, तुमच्या देवळाच्या तलावात त्यांच्या मुलीचा जीव वाचवला होताच बघ तू. हो, आठवलं मला. हा, पण आपण त्यांच्याकडे का जातोय? अगं तिकडे तुला काम मिळेल. मला त्यांच्या घरी काम मिळेल. हो, मिळेल. पण मीरा, तिकडे गेल्यावर तुला एक गोष्ट पाळावी लागेल. काय? मी त्या रामपुरेच्या घराजवळच राहते, त्यामुळे तिकडे गेल्यावर आपण दोघी एकमेकींना ओळखतो हे तू त्यांना सांगू नकोस. म्हणजे काय, उगाच मी तुझी शिफारस करते असं त्यांना वाटेल. रामपुरेंना शिफारस केलेली अजिबात आवडत नाही. ताई, माझी शिफारस केलेली मलाही आवडणार नाही. आणि हो, त्या लहान मुलीचा मी जीव वाचवला ना, त्याच्या मोबदल्यात मला काम नको आहे. मी कोणताही स्वार्थ न पाहता तिचा जीव वाचवला. हो, माहिती आहे मला मीरा. पण मीरा, एक गोष्ट लक्षात ठेव, शहरात राहायला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. गावासारखं नाही आहे अगं इकडे. चल मीरा, चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.